और संकट मोचक बल्लेबाज है। अब एक नया मुकाबला देखिए बात करेंगे, नई मूल लेकर आ रही है। और जो चैंपियन टीम देखिए आज बात करेंगे श्री गणेश ओलप टीम है। बोलना सिर्फ पाटिल साहब आए होंगे तो आइए, वेलकम, आपका स्वागत है। चलिए पहला गेंद के ऊपर देखिए ऊंचाई तो भर दी है और उसके साथ साथ देखते हैं लंबाई कितनी कंप्लीट की है। 1 पाउंड गया मिड ऑन के ऊपर से 4 रन। अल्पेश भोईर और उनके साथ देखिए निखिल मात्रे। गेंदबाजी की बात करेंगे तो गेंदबाज निर्भय पाटिल एकदम से निर्भय हैं आज। ऊंचाई तो ली है लेकिन थोड़ा सा लंबाई की कमी है यहाँ पर। और मिड विकेट पर फील्डर, ओ माय गॉड, कमाल का कैच देखिए शुभम पाटिल। आज सुबह भी देखिए कैच इस तरह से ले रहे थे भाई। 18 नंबर जस्सी कोडे और हमने नाम की वहां पर जोड़ी थी भाई कैरन पोलार्ड, क्योंकि बेस्ट फील्डर से नवाजे गए थे भाई। और 4 रनों पर देखिए पहला विकेट। तारीफ करना चाहेंगे तभी तो आज टीम देखिए बात करेंगे चैंपियन बनकर आए। विराजपुर खड़ूकपड़ा टीम देखिए रनर अप रहे और अब जलवा दिखाना चाहेंगे। चलिए बलनाथ सेठ पाटिल साहब देखिए बात करेंगे माजी सरपंच आए तो टीम के देखिए आदर्श स्तंभ है। उनके साथ साथ देखिए बात करेंगे मेंटर कोच विद्यमान सरपंच है राजू सेठ पाटिल साहब है। आइए राजू सेठ, किरण दादा फड़के, राकेश दादा पाटिल से देखिए टीम के पीछे बहुत बड़ा पार्टी सपोर्ट रहता है। अनिल टिम्बे सर भी देखिए जुड़े थे कुछ समय के लिए टीम को सपोर्ट करने के लिए। अच्छे अंपायर है प्रवीण टिम्बे सर, आज सुबह हमारे साथ थे, टीम चैंपियन बना था। आज चोलप की देखिए 2 टीम आपको दिखेंगे। बड़ा अच्छा देखिए मुकाबला रहेगा आज के नाइट में। देखिए पिक पैडल्स और निर्भय पाटिल फाइनल मैच में। स्लो ओवर देखिए यहाँ पर गति का मिशन है। और बात करेंगे ना इस साल थोड़ा सा इंप्रेस किया है श्री गणेश 11 देखिए ओलप टीम है, क्योंकि सिर्फ इन्होंने निर्भय के ऊपर निर्भय नहीं करते हैं। उनके जो 4 गेंदबाज है ना भाई बड़े कमाल के हैं। और उसके बाद जो शुरुआत बंटी खाड़े कर रहे हैं विनय गावन के पिता श्री गणेश गावन सर आए होंगे तो उनका भी वेलकम स्वागत है। और तैयार गेंदबाज है वो, अच्छा गेंद देखे स्लोअर गेंद रिप्ले में देखेंगे किस तरह से यहाँ पर बल्लेबाजी के लिए मुश्किल बना रहे हैं। और बैटर देखिए यहाँ पर स्ट्राइक पर संदेश हम देख सकते हैं, लेफ्ट हैंड गेंदबाज है। हाँ ये चलिए भाई अपकटर देखिए गेंदबाज के लिए लेफ्ट हैंड गेंदबाज है, लेकिन बल्लेबाज के लिए देखिए यहाँ पर आउट स्विंग देखिए लेग कटर बाहर की तरफ निकल रही है, दिक्कत मुश्किल बना रहे हैं। और यही गलती किए थे भाई पाकिस्तान के 3 बल्लेबाजों को जो हैट्रिक इरफान पठान ने हासिल किया था। खासियत यही था अंदर बाहर लाते थे। हल्के हाथों से खेला यहाँ पर मिड ऑफ को थोड़ा सा डीप रखा गया है, क्योंकि लॉन्ग ऑफ देखिए एकदम से सीधा रखा गया है। सिंगल आता हुआ अच्छा सोच ये भी है। बड़ा देखिए बात करेंगे अल्पेश भोईर एक अनुभव खिलाड़ी थे और जो फायदा ले सकते थे यहाँ पर। और उनके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ पर निखिल मात्रे बाइकर मेन है इस सीजन देखिए एमएलए ट्रॉफी नगचरी मैदान के ऊपर है। अच्छा मुकाबला, अच्छा बैटल लेके यहाँ पर सुबह भी 2 मैच है। बड़ी की टीम अल्पेश नहीं थे सुबह यहाँ पर। कुछ देखिए टीम में खिलाड़ी चेंज ऑफ बदलाव देखने को मिलते हैं। देखिए बात करेंगे जब गांव में टैलेंट इतना सारा हो फिर जैसे जैसे जिसको समय मिलता है और ऐसा इस्तेमाल किया जाता है। जड़ में रखे यहाँ पर और 12 खिलाड़ी देखिए कितना एग्रेसिव है। मुंबई इंडियंस के देखिए ड्रेस कोड है। और दीपक सर बात करेंगे ना टीम का इतिहास बताना चाहेंगे। पिछले 2 साल देखिए ट्रॉफी आ रही थी घर पे, लेकिन बड़ी तकलीफ बड़ी मेहनत से बड़ा इंतजार करना पड़ता था। लेकिन श्री गणेश ओलप टीम ने अभी तक की देखिए बात करेंगे ना संदेश जी 3 एंट्री खेल चुके हैं और तीनों में ट्रॉफी जीत चुके हैं और ये चौथा एंट्री महागुरु सर ना। निश्चित स्वरूपात इस साल की बात करें टीम अच्छे लय में चल रही है बिल्कुल। आणि निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो
श्री गणेश क्रिकेट संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः इथे शतरक्षण करताना आपण वर्तमान लढतीमध्ये त्यांना इथे पाहतो, परंतु श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघाच्या गाभाच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला. वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आदरणीय श्री भोलानाथ शेठ पाटील आणि त्याचबरोबर निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व घोट आदरणीय नितेशदादा पाटील यांच्या वतीने या स्पर्धेकरता टू व्हीलर बाईक पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा मी आधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने सन्माननीय भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच वल्लभ आपलं आणि नितेश शेठ पाटील साहेब अथर्व एंटरप्राइजेस घोट आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. चलिए बात करेंगे यहाँ पर. सही बताए महागुरु सर, नितेश सेठ भोलनाथ सेठ है. यवन जोड़ी लगभग देखिए बाइक बहुत सारी टूर्नामेंट में, अभी पीपीएल में भी देखिए उनकी तरफ से बाइक था, इस टूर्नामेंट में देखिए बाइक है. और उसके साथ साथ देखिए बात करेंगे वैष्णव सेठ भुईर, देखिए बात करेंगे पडगा टीम में देखिए पुरस्कृत होनर. चला संदेश म्हात्रे यांच्याकरिता प्रत्येक षटकारासाठी रॉबर्ट म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. बघा बक्षिसाचा अनाउन्समेंट मात्र एकदाच केलं जाणार आहे. ओ टू बाबूशा. नहीं महागुरु सर निश्चित रूप से यहाँ पर बख्शीस है, मैच सबको लेकर चलेंगे, जिक्र करेंगे. वैष्णव सेठ भुईर देखिए बात करेंगे पडगा के ओनर से, लव सेठ लीजिए, सचिन सेठ लीजिए, सुभाष ठाकुर लीजिए, जो करीब क्रिकेट में जुड़े हैं. और ऐसा क्रिकेट कहा जाए तो मैं कभी भी कहता हूं सिर्फ 11 खिलाड़ी नहीं, 12 खिलाड़ी नहीं, ओनर भी रहते हैं, उसके साथ पूरा गांव आपके पार्टी सपोर्ट रहता है महागुरु सर. चलिए दोनों टीम के जो हमने जिक्र किया भाई, पार्टी सपोर्ट टीम के पीछे जो रहते हैं, आइए वीआईपी डैश में वेलकम, स्वागत है. लेकिन इस कमाल की देखिए भाई विनय गावन, देखिए बात करेंगे महागुरु सर, इनके पिता श्री गणेश गावन सर है. क्या लॉजिस्टिक खाना बनाते हैं भाई, जब भी जाओ माजी सरपंच उप सरपंच ट्रॉफी देखिए वल्लभ पर है, मानो के ताज उभरे होटल के कुक भी फेल हैं. और ये देखिए कप्तान के ऊपर अब सीना तान बल्लेबाज ने किया हुआ है, और यही काम करना पड़ेगा भाई. संदेश के ऊपर देखिए हर छक्के के लिए 500 रुपया रोबर्ट दादा मात्रे देखिए इनकी तरफ से. मैंने कभी देखिए पैसा नहीं रखता पास में, आज जो मुझे आएगा वो रखूंगा भाई, लेकिन जो खिलाड़ियों के लिए है उनकी 12 खिलाड़ी के पास जमा है. महागुरु बरोबर है ना, बाद में पैसा उड़ा पुड़ा इसकी रिस्क कौन लेगा भाई. 12 खिलाड़ी के पास देखिए 500 जमा यहाँ पर संदेश के हर छक्के के लिए. रोबोट दादा मात्र देखिए बात करेंगे इनकी तरफ से 500 रुपया नहीं होता है भाई. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 12 रन से. बढ़िया मुकाबला. चलिए गेंदबाज तैयार इस वक्त देखिए हमारे वीआईपी डैश में इस गेंद के बाद है. और ऊंचाई तो भर दी है, लंबाई की कमी है, फील्डर्स आते हुए भागे, थोड़ा सा ले जी रहे भाई, दूर रह गए, कंट्रोल नहीं था फील्डर का, क्या छूटता हुआ रन आता हुआ. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय पनवेल महानगर जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आदरणीय प्रकाशदादा म्हात्रे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांच्या सौभाग्यवती प्रज्योतिताई म्हात्रे या पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. प्रकाशदादा आपलं आम्ही अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि ग्रामस्थ मंडळ टेंबोडे यांच्या वतीने आमदार विक्रांतदादा पाटील चषकाच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. चलिए तैयार विनय गावन फिर से एक बार है. ओ कप्तान देखिए इस बार हल्की से देखिए लेन को पीछे रखा था, लेकिन देखते हैं स्विंग क्या था भाई, अंदर की तरफ ऐसा तो लग रहा था. प्रकाश दादा देखिए इस वक्त तशरीफ रखे हैं महागुरु सर है. कौन कहता है हमारे पास आईसीसी नहीं है, बीसीसीआई नहीं है, महाराष्ट्र की धरती पर जब रहेंगे ऐसे हस्ती. देखिए विनय गावन की जो गेंद हम बता रहे थे एक बार लाइव के माध्यम से, देखिए इन स्विंग देखिए अंदर की तरफ गेंद आई, और जिसके कारण बल्लेबाज को फॉलो किया कहीं ना कहीं. वेरिएशन देखिए आपके अंदर होना चाहिए. स्क्रीन पर देखिए वो चेहरा आपको दिखाया जा रहे हैं, जो मेहमान देखिए तशरीफ यहाँ पर रखे हैं, सभी का वेलकम स्वागत है. बहुत बढ़िया. देखिए सीधा खेले यहाँ पर फील्डर लॉन्गन से आते हुए, जब तक गेंदबाज तक गेंद पहुंचता तब तक देखिए एक सिंगल आता हुआ, सिंगल की मदद से टीम का स्कोर जाकर पहुंचा है 14 रन से. पहला ओवर में केवल 5 रन आया था, लेकिन सेकेंड ओवर के देखिए सेकेंड गेंद पर छक्का आया था, लेकिन उसके बावजूद भी देखिए आखिरी की 4 गेंद पर केवल 3 रन आया और 2 ओवर कंप्लीट है. टीम का स्कोर 14 रन है. ओवर टू महागुरु. तर इथे व्यासपीठावर सन्माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे
यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. बाबूशाह यहाँ पर आज के अतिथि मेहमान टुडे ऑनरेबल चीफ गेस्ट मिस्टर प्रकाश महात्रे सर को आप देख रहे. एक जमाना था, वो एक जमाने के वलवल के एक ऑलराउंडर क्रिकेटर और अच्छे कमेंटेटर. इनके साथ मुझे कमेंट्री करने का मौका कई मर्तबा मिला है. बिल्कुल जब एमआरडीसी क्षेत्र की प्रतियोगिता खेली जाती थी नावड़े के मैदान के ऊपर, वहां पर हम एक साथ एक बिल्कुल कमेंट्री कर चुके हैं. एक साथ एक दूसरे के साथ संवाद करने का मौका मिलता था. अच्छी हिंदी और इंग्लिश मराठी तीनों लैंग्वेज में हम एक दूसरे के साथ हमेशा चर्चा करते थे. चलते बाबूशाह के पास. नहीं सही बताइए महागुरु सर, अच्छा मैसेज आपने दिया. इसलिए तो कहा जाता है ना, ऑफलाइन हो जाने से सिर पे मैसेज बंद होता है, किसी की यादें नहीं. प्रकाश दादा की देखिए यादें आज भी ताज़ा. महागुरु सर सही बताइए, जब मैंने बतौर कमेंटेटर 2013 में आया, लेकिन उससे पहले 2009-10 में मैंने आपको देखा था वहाँ उन जगह जो एनके गार्डन, अभी तो बड़ी बड़ी इमारत हो चुकी है, वहाँ पर भी आप कमेंट्री कर रहे थे. हिंदी के क्या बेताज बादशाह. एक समय मुझे लगा क्या यहाँ पर कपिल देव आ गए भाई कमेंट्री के लिए. नहीं बिल्कुल बाबूशाह उस समय देवीचा पाड़ा, उसके बाद में देवीचा पाड़ा मैदान के नाइट प्रतियोगिता में बाबूशाह हमारे साथ कमेंट्री करने के लिए पहली मर्तबा आप जोड़ चुके थे. नहीं भाई हम छोटे मोटे थे, लेकिन भरपूर प्यार देखे. ठाणे होंदे, रायगड होंदे, महाराष्ट्राच्या भरपूर प्रेम दिला बाबूसाहचे. झिरो पासून हीरो. चलिए चलेंगे मैच की तरह, गुफ्तगू चर्चा होता रहेगा महागुरु सर. लेकिन मैच दोनों टीम के लिए इम्पोर्टेंट नहीं भरी. भाई से देखिए रन आता है यहाँ पर, कितनी अच्छी अंपायरिंग भी देखिए. कहा जाता है ना महागुरु सर, बॉलीवुड में एक अच्छी एक्टर को कठिन रोल दिया जाता है और क्रिकेट में सबसे कठिन रोल अंपायरिंग की रहती है. अभी तो देखिए DRS आ गया है, लाइव टेलीकास्ट आया है, इन्होंने संघर्ष किए हैं. बगैर लाइव टेलीकास्ट से 15 पर 1 है. सत्यवान काकड़े सर, सुनील टांडिल सर. हाँ इस बार देखिए सीधा खेलें, ये काम करना होगा भाई. यहाँ पर ताबड़तोड़ रन बनाना होगा. AK-47 आणि फलंदाजाने स्वागत केलं बघा. अतिथि देवो भव, मेहमान भगवान के समान. छक्के के साथ बाबूशाह यहाँ पर सचिन का स्वागत किया गया. नहीं निखिल देखिए बात करेंगे, इस साल सर में ताज है भाई. मैन ऑफ द सीरीज में बाइक मिला था, गांव में जश्न का माहौल था. और एक देखिए कमाल का स्क्वायर कट खेलते हुए, कहते ना रोटी पर घी, नाम के साथ जी. और एक आया बाउंड्री. बिल्कुल इस प्रतियोगिता में एक गेंदबाज को 2 और फेंकने का मौका नहीं दिया जाएगा. 5 गेंदबाजों का इस्तेमाल किया जाएगा और एक और एक बिल्कुल अच्छा मिलता है बल्लेबाजों के पास. और देखिए 25 रनों तक पहुंच गए हैं. शुभम पाटिल लेके अच्छी गेंदबाजी हर टीम में किए थे, लेकिन थोड़ा महंगे साबित होते हैं. निखिल मात्रे रहे एक्रॉस खेलने के यहाँ पर शायद है ज्यादा मुझे लगता है सफल हो गए थे, और जिसके कारण देखिए यहाँ पर डॉट बॉल निकलता हुआ. रिप्ले में देखेंगे देखिए किस तरह से लगा कि हमारी कमेंट्री बॉक्स से लेग साइड गया बैटर की, लेकिन बैटर इतना सफल हो गए थे भाई. कहते ना अगर किसी के घर में घुसकर मारने की कोशिश करोगे तो पुलिस कंप्लेंट तो बनेगी भाई. अंपायर की डिसीजन देखिए सही डिसीजन है. अगर इतना अंदर आप घुसकर बल्लेबाजी करोगे, भलाई गेंद आपके पीछे से वार हुआ है, लेकिन आपने उस वार के लिए मजबूर किया है. 25 रन बनाए, 1 विकेट. निखिल मात्रे देखिए, ये गहरा समंदर है भाई, खुला आसमान नहीं है. अच्छे बल्लेबाज है, यही बात किया, अच्छे बल्लेबाज है. इस बार देखिए लाजवाब था, लेकिन कहते ना घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना. मानव के जैसे बंदूक से निकली गोली. तो बहुत बड़ी लगाई थी. यही तो बात पता है भाई, बंदूक से जैसे गोली निकलती है. और ऐसा देखिए विनय, कुछ मुश्किल तकलीफ है तो बताइए, इशारा कीजिए. और तंजा देखिए कितनी अच्छी जानकारी लेते हुए. नहीं विनय शायद फिट है, अगर कुछ तकलीफ है तो तुरंत इशारा कीजिए, आपको सुविधा दिया जाएगा. मेडिकल का सुविधा भी सभी देखिए यहाँ पर.
और ये देखिए लगातार सफल अक्रॉस खेल रहे थे, इस बार विकेट को बेकार दिए भाई शुभम पाटिल। कहते ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी, और लगातार अब मौका दे रहे थे और वही गलती देखिए। आज इसी तरह से आउट हुए थे निखिल मात्रे पालेश्वरी पाले बुजुर्ग में। राहुल उल्वेकर का गेंद था, काफी सफल हो गए थे और तीनों विकेट दिखाए थे और उस विकेट के पर वाई वार अब गिरा एक बड़ा विकेट। लेकिन दिखते मैच की हालत है 31 पर 2। अब कौन करेगा किस पे पलटवार, अभी भी आने वाला 12 गेंद से। माजी सरपंच बल्लभ यांच्या वतीने आणि नित्यानंद पाटील घोट या अत्तर्व इंटरप्राइजेस यांच्या वतीने टू व्हीलर्स बाईक मालिकावीरसाठी इथे पुरस्कृत करण्यात आलेले आहे। साईनाथ भुईर टेंबडे यांना मी व्यासपीठावर पाहतो, तुमचं स्वागत आहे। आणि यानंतरची लढत असेल बघा, आयशा 11 बारापाडा विपक्ष या हनुमान अमन ब्रिगेड वल्लभ क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधावा। आयशा 11 बारापाडा क्रिकेट संघ म्हटला तर कर्नाल ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच साबीर दलवी यांच्या नावाने संघ खऱ्या अर्थाने ओळखला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत बघा, त्यांचा आपण इथे स्वागत करूया। ओ टू बाबूशा, चलिए बढ़िया मजा आएगा। महागुरु सर है और बड़ा विकेट निखिल मात्रे का विकेट गिरा है। शुभम पाटिल ने आखिर में बताया भाई हथेली पर रखकर अपना मुकद्दर क्यों तू ढूंढता है, और इसी कुछ समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। और निखिल मात्रे देखिए लगातार आक्रामक बल्लेबाजी कर रहे थे, एक चौके दागे थे, 2 छक्के दागे थे और आखिर में देखिए उनका विकेट अंतिम गेंद पर लिया। यही तो बात महागुरु सर हमने छेड़ा कि हथेली पर रखकर क्यों अपना मुकद्दर ढूंढता है, और इसी कुछ समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। लेकिन अभी भी देखिए 12 गेंद बचा है, लेकिन अंतिम 12 गेंद है बल्लेबाजी के लिए आए भाई अलंकार पाटिल लेके बात करेंगे। कहते ना मैदान में कदम रखते ही खौफ छा जाता है, और हमारा पल्ला जब घूमे तो मैदान में तूफान भी आ जाता है। आज अलंकार ने क्या भावेश उल्वेकर के ऊपर इनसाइड आउट खेला था। डी टूर्नामेंट की बात कर रहा हूं, खिड़ूपड़ा टीम ने मैच जीता है, लेकिन देखते यहाँ पर तैयार है। हाँ ये चलिए बल्ले का स्विंग भी था, यहाँ पर गेंद को पहुंचाया दूर दूर दूर, और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। और संदेश बता दिया भाई, जोश और जुनून का खेल है क्रिकेट है, डर के खेलने वालों के लिए महागुरु सर नहीं है यहाँ टिकट। मैदान में डर के खेलने वाले के लिए नहीं है टिकट, और जोश और जुनून का है क्रिकेट। दिखाते हुए संदेश, और एक देखिए बड़ा हिट है, मार डाला मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत देख डीजे वाला, तू भी तोड़ दे अपनी जगह था। बिल्कुल छक्के दाग रहे, मानो गेंदे जा रही है हवा से बातें करने के लिए, दर्शकों का अभिवादन स्वीकारने के लिए 6 रनों के लिए। लेकिन पीछे खड़ी है रॉबर्ट मात्री, कितने खुश है देख, लगातार हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम। अरे अक्सर बाबूशाह कहा जाता है कि जब दिल की बात मन में होती है और मन की बात दिल में होती है ना, वो बाबूशाह हमेशा जुबा पे आती है। नहीं सही बताया भाई, बैक टू बैक 2 छक्का देखे, यही तो बात बताया भाई, जोश और जुनून का है ये खेल क्रिकेट, और डर के खेलने वालों के लिए महागुरु सर नहीं है टिकट। और यहां पर देखिए डर को दूर रखा संदेश मात्रे, 2 छक्का देखिए। अब होंठों से नहीं नोटों से भी बात हो रही है। रॉबर्ट मात्रे देखिए जिनकी तरफ से हर छक्के के लिए 500, टीम का स्कोर जाकर पहुंचा है 43 रन। 5 गेंदबाज का इस्तेमाल करना इस टूर्नामेंट में महागुरु सर है। क्रिकेट में देखिए आनंद मजा आता हुआ संदेश मात्रे देखिए यहाँ पर सिंगल लिया, अच्छा सोचे और बताइए अपनी बल्लेबाजी से। हम वो पंडित हैं जो शादी भी करवाते हैं और श्रद्धा भी। 2 छक्के लगाए उसके बाद देखिए सिंगल, ये एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है महागुरु सर। टीम का स्कोर देखिए 43 तक पहुंचा है, 44 और एक सिंगल छूट गया। कहाँ जाता है ना, वक्त लगा दो अपना भेलू बनाने में सुदर्शन, तभी दुनिया मर मिटेगी तुम्हें अपना बनाने में।
क्रिकेट ही दोस्तों एक ऐसा चीज है, प्रैक्टिस बहुत जरूरी होता है। और संदेश देखिए कितनी अच्छी अभ्यास के साथ आए हैं, 12 पर 22 पर बल्लेबाजी कर रहे हैं। और एक देखिए बड़ा हिट है, ऊंचाई तो ली है, क्या लंबाई लेकर जाएगा भाई। अंपायर का डिसीजन देखिए आता हुआ भाई यहां से। आओ गुरु करे पीना शुरू, अब अलंकार भी कर चुके हैं, चौके छक्के शुरू। डीजे वाला तू सांग आता मी काय करू। करे पीना शुरू, मां गुरु यहाँ पर अलंकार भी कर चुके हैं, चौके छक्के शुरू। और टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है अर्धशतक 50 रन। अब दोनों तरफ से वार हो रही है। चलिए यहाँ पर टोटल देखिए 50, लेकिन चौथा ओवर में देखिए थोड़ा महंगा ओवर देखिए रन आता हुआ यहाँ पर। प्रथमेश देखिए यहाँ पर हिम्मत नहीं हारना चाहिए। महागुरु सर कहते ना, गब्बर अक्सर कहता था जो डर गया मर गया, लेकिन क्रिकेट का भाषा कहता है जो डर गया वो घर गया। और टीम का स्कोर देखिए 51 2 रन आया है भाई, 52 52 तक पहुंचा है। निश्चित रूप से बाबूशाह दोनों बल्लेबाजों के बीच में अच्छी साझेदारी बनती जा रही है। बाबूशाह क्रिकेट के बारे में अक्सर कहा जाता है क्रिकेट खेल गेंद और बल्ले का खेल, बल्ले के बीच में मुकाबला खेला जाता है, लेकिन क्रिकेट खेल में साझेदारी सबसे अहम मानी जाती है। साझेदारी होनी सबसे मोस्ट इंपोर्टेंट बात होती है। वही तो मैं बता रहा हूं महागुरु, प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी। आपने देखा होगा बहुत डॉक्टर से टेस्ट किया गया, लेकिन आखिर में प्यार का बीमारी बहुत बड़ी आई भाई। तो क्रिकेट में साझेदारी सबसे बड़ा है। क्यों, इसके कारण है बताएंगे भाई। ओ ऊंचाई तो ली है, लंबाई की देखिए थोड़ी सी कमी है। यहाँ पर विकेट देर से आया है, दुरुस्त आता हुआ। यही तो बात बताया था कि प्रथमेश को हिम्मत छोड़ना होगा, क्योंकि जो डर गया वो घर गया। लेकिन अब हिम्मत छोड़ा, देखिए डर से बड़ा कोई वायरस नहीं, हिम्मत से बड़ा कोई वैक्सीन नहीं। बल्ले देखिए यहाँ पर मुड़ा, जहाँ पर अलंकार पाटिल का विकेट गिरा। कहानी में ट्विस्ट है, अब ये साझेदारी टूटता हुआ। साझेदारी की बात बताई, 52 पर 3 है। और जो साझेदारी की हम बात कर रहे थे ना, आपने देखा होगा 30 अक्टूबर को जो ओमन वर्ल्ड कप खेला गया था ऑस्ट्रेलिया बनाम हिंदुस्तान के बीच में, जहां ऑस्ट्रेलिया टीम ने 338 रन रखा था लगातार। ऐकायला मिळालं एकच वादा नितेश दादा, अत्तर्व एंटरप्राइजेस घोट, नितेश दादा पाटील अनेक स्पर्धेमध्ये आपण इथे पाहतो, त्यांना नेहमी पाहत असतो। अनेक स्पर्धेमध्ये 2 व्हीलर्स बाईक ते पुरस्कृत करत असतात। आणि स्पर्धा आपण पाहतो अधिरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे आयोजित सन्माननीय आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषक 2025। आणि या पर्वासाठी बघा, दुसऱ्या पर्वासाठी सुद्धा सन्माननीय नितेश दादा पाटील, अत्तर्व एंटरप्राइजेस घोट आणि भोलानाथ शेठ पाटील माजी सरपंच वलभ यांच्या वतीने 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत केल्याबद्दल आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थ मंडळ टेंबोडे यांच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। अब देखिए महेश दादा जोशी, इनकी तरफ से भी बैक टू बैक 2 छक्के के लिए, भगवान मौसे के लिए खास करके बैक टू बैक 2 छक्के के लिए महेश दादा जोशी। देखिए 2000, क्या बात है, सिर्फ पैसा ही पैसा ये मुकाबला में चल रहा है। मैच में देखिए बड़ा है, अभी भी देखिए 6 बाकी है। आयशा 11 12 पाडा साबिर भाई दलवी यांचा संघ असल्याने एका बाजूला जे हनुमान अमन ब्रिगेड वलभ
प्रभाकर शेठ पाटील अर्थात PK शेठ पाटील बलप यांनी पुरस्कृत केलेला संघ या नाणेफेकीसाठी. अच्छा देखिए वापसी यहाँ पर थोड़ा दिखाई, लेकिन देखते हैं यहाँ पर संदेश मात्रे मैदान पर हैं और यहाँ पर देखिए विकेट को बेकार दिया भाई, यहाँ पर सफलता हाथ लगती हुई यहाँ पर और सफलता देखिए दिलाते हुए गेंदबाज प्रभात पाटिल लेके अच्छा कमबैक यहाँ पर दिखाते हुए पिछली 2 गेंद से. ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच एक आदर्श क्रिकेटर साबीरबाई दलवी बारापाडा या व्यासपीठावर आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. आणि बाबूशाह दीपक पाटील यांना सुद्धा माहित आहे की साबीरबाई दलवी हे शिवभक्त आहेत. राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांवर अतंग प्रेम करणारे आणि त्यांच्या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी बारापाड्याच्या मैदानावर खऱ्या अर्थाने राजेशिव छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी आपल्या भेटीसाठी येत असतो. पिछले ओवर की आखिरी गेंद, इस ओवर की पहली गेंद देखिए 2 गेंद में 2 सफलता. क्या मुकाबला चलता हुआ. महागुरु सर देखिए अभी भी स्कोर 52 पर 4 है. कहते ना मेरी बैटिंग बल्लेबाजी हो गेंदबाजी हो महागुरु और निखर जाता है जब जर्सी पर मेरी गांव का नाम होता है. ओ ये देखिए कमाल देखिए यहाँ पर, लेकिन थोड़ी सी देखिए दूर था यहाँ पर. धमाल तो बड़ी नहीं है लेकिन एक सिंगल आता हुआ, ये भी अच्छा सोच है भाई. हाईवे में ट्रैफिक है तो गली के रास्ते से निकल चाहिए. और स्कोर देखिए जाकर पहुंचा 53 रन. मेरी बल्लेबाजी और निखर जाती है जब मेरी जर्सी पर मेरी गांव की नाम होती है. लेकिन यहाँ पर देखिए बंटी खाड़ेकर विकेट के पीछे, ओ क्या छूटा आखिर में. चिंगो महागुरु हम तो चाय पी रहे हैं कड़क, लेकिन वहां पर कैच छूट गया भाई. रिप्ले में देखेंगे किस तरह से कैच छूटा. देखिए बल्ला थोड़ा जल्दी मुंह बंद कर लिया था जिसके कारण देखिए टाइमिंग अच्छा नहीं हुआ. बंटी गाड़ी के हाथों पे क्लोज था और टेनिस गेंद देखिए सेकेंड अटेम्प्ट, तीसरी अटेम्प्ट में देखिए गेंद नीचे गिरा. और कैच किसका छूटा है भाई. भगवान मौसे का कैच छूटा है भाई, जिनके ऊपर इनाम है. और एक देखिए बढ़िया गेंद, कमाल की गेंदबाजी देखिए. कैच संदेश का छूटा था तभी सिंगल आया था. अब स्ट्राइक पर देखिए भगवान मौसे यहां पर आते हुए. जोश और जुनून का खेल है, क्रिकेट है. और तैयार यहां से फिर से एक बार गेंदबाज प्रभात है. इस बार देखिए भगवान मौसे खेले मिड विकेट पर. देखिए बहुत बढ़िया देखिए गेंद को रोका गया यहाँ पर स्प्रेम है. और तब तक देखिए बल्लेबाज 2 रन करते हुए यहाँ पर 2 रनों के साथ टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 56 रन है. लेकिन अभी भी बात करेंगे ना ओवर का 2 गेंद बचा है भाई, आखिरी 2 गेंद बचा है. चला हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. पंच सुनील. बैटिंग टीम यहाँ पर से रिवोलिया निश्चित रूप से यहाँ पर ऑन स्क्रीन भी आपको दिखाया जाएगा. यहाँ पर भी देखिए बात करेंगे तीसरा अंपायर है जीवन गावन सर है. और देखिए महागुरु सर बात करेंगे इस वक्त के टेनिस क्रिकेट की ऐसा वेबसाइट इक्विरा इवेंट लाइव है. क्लियरिटी क्वालिटी अपनी टेक्नोलॉजी से आज सभी के जुमा पर चर्चा. जीवन गावन सर देखिए एक लेजेंड खिलाड़ी हैं. और अंपायरिंग देखिए भगवान मौसे. देखिए बात करेंगे फिर डिलीवरी है क्योंकि बल्लेबाज देखिए फ्रंट फुट पर आए थे और गेंद डीप हो रही थी. पूरी एक्शन के साथ बताना पड़ रहा है. चलिए बहुत बढ़िया यहाँ पर महागुरु सर कहते ना घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं, और कोशिश करके हारे तो गम नहीं. तो भगवान मौसे देखिए कोशिश कर रहे हैं भाई. ये देखिए घबरा कर हटे ऐसे हम नहीं, कोशिश करके हारे तो भाई गम नहीं, दूसरे के लिए भागे. ये अच्छा सोच है भाई. कहते हैं ना यही तो बात मैंने बताया था, कछुआ ने यूं ही नहीं बाजी जीता था खरगोश से. उसकी चाल धीमी थी लेकिन लगातार थी. और वही भगवान मौसे कर रहे हैं यहाँ पर. 58 रन बने हैं लेकिन अभी भी एक गेंद शेष है भाई. 58 रन देखिए यहाँ पर प्रकाश दादा हमारे राज दादा. देखिए कुछ चर्चा चलता हुआ, जिक्र चलता हुआ कि टेनिस क्रिकेट इस समाज में बहुत बढ़िया. देखिए ये दृश्य, ये नज़ारा, यही तो हमारे लिए आईसीसी है भाई, बीसीसीआई है.
आपला माणूस आपला खिलाड़ू पुढे गेला पाहिजे, हमेशा ये सोच रहती है। आज ये टेनिस क्रिकेट देखिए, गली से दिल्ली, दिल्ली से दुबई, दुबई से आईपीएल, भगवान मौत से देखिए आखिरकार बता दिया भाई, हम वो तीर हैं जो हिमालय को चीरकर उतर जाते हैं। हमारी बहादुरी की शोहरत है भाई, दूर दूर जो भी टकराएगा हमसे पछताएगा जरूर। और यही तो बात बताया था भाई, घबरा के पीछे हट जाए ऐसे हम नहीं, और कोशिश करके हारे तो गम नहीं। और लगातार कोशिश हो रही थी महागुरु पिछले 2 गेंद से, आखिर में आया छक्का। एक फाइटिंग टोटल बना है जहां पर 64 रन बनने के साथ साथ अब 65 रनों का एक अच्छा टारगेट सेट किया गया है। चला डीजे मास्टर तत्पूर्वी बारापाडा क्रिकेट संघाच्या संगणकाने वल्लभ संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। आयशा 11 बारापाडा विपक्षे जानुमान अमन ब्रिगेड वल्लभ क्रिकेट संघ, या दोन्ही संघ अमन पाटील आणि साबीर दलवी आपल्या संघनायकाने लगेच स्टेजशी संपर्क साधावा। संघनायकांनी तत्पूर्वी प्रकाशदादा म्हात्रे साहेबांचा सन्मानित केला जाईल। या प्रकाशदादा म्हात्रे साहेब लोकनेते दिबा पाटील साहेबांना आपले दैवत मानणारे व्यक्तिमत्व। मी साईनाथदादा भोईर यांच्या, शरद भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे। या प्रकाशदादा म्हात्रे साहेबांचा हेतूची सन्मानित केला जाईल। कामगार क्षेत्राशी संलग्न आहेत बघा, दीपक पाटील जर कंपनीचे एम्प्लॉईज आहेत, परंतु कामगार क्षेत्रामध्ये सातत्याने अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आणि एकेकाळचे नामांकित क्रिकेटर आज राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रामध्ये विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने त्यांनी जोपासण्याचं काम केलेलं आहे। आणि समाजामध्ये वावरत असताना सातत्याने खऱ्या अर्थाने समाजामध्ये त्यांचा आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो। त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जात आहे। त्यानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे शांततेचे प्रतीक, या आपला हेतूचे सन्मान इथे केला जाईल। आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी केसरीनाथ भोईर, या केसरी दादा या आपण त्यांचा सन्मान इथे करावं। साईनाथ भोईर आणि केसरीनाथ भोईर यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर म्हात्रे शांततेचे प्रतीक, त्यांचा सन्मान इथे केला जाईल। आयशा 11 बारापाडा क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा। जानुमान अमन ब्रिगेड रियांश 11 वल्लभ क्रिकेट संघाचे अमन पाटील यांचं खऱ्या अर्थाने आगमन झालेलं आहे। अमन स्वागत आहे। बारापाडा क्रिकेट संघ या आपण लगेचच। आयशा 11 अमन, चला आयशा 11 बारापाडा शेवटचा पुकार तुम्हाला असेल। स्पर्धेचे नियमावली आहे, पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टास्क कक्षमध्ये येणं गरजेचं आहे। प्रथमतः फलंदाजी करत असताना निश्चित स्वरूपात कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ बारापाडा क्रिकेट संघ शेवटचा तुम्हाला पुकार आहे। वल्लभ क्रिकेट संघाचे संघानायक अमन पाटील इथे उपस्थित आहेत। इलेव्हन बारापाडा क्रिकेट संघ तुमच्यासाठी शेवटचा पुकार असणार आहे। आपला प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाचा संघनायक अमन इथे उपस्थित आहे, यावं आपण। चला खेळ स्टार्ट यापूर्वी आवाज आपण सनसनी शेरोशायरी बाबूशांचा ऐकलं। आता बोलूया दीपक पाटील मॅन फ्रॉम पळसपे यांच्याकडे। हॅलो, थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू सो मच बाबूशा। पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे अधीर आराध्य स्पोर्ट्स टेंबूर आयोजित या स्पर्धेमध्ये। सामना सुरू आहे, एका बाजूला श्री गणेश वल्लभ आणि दुसऱ्या बाजूला नारायण पाटील प्रतिष्ठान दिविशा 11 पडघे या दोन संघादरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करत असताना पडघे संघानं धावा जमा केल्या त्या 64,
आणि 65 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय 5 ओव्हर्समध्ये. आजच्या रात्रीमधला पहिला सामना ज्यावेळेस 69 धावा चेस करत होता कळंबुसरे संघ, त्या धावा मात्र चेस झाल्या होत्या. इकडे थोडासा मोठा चेस आहे श्री गणेश वल्लभ संघासाठी. सलामीची जोडी आपण पाहताय, एका बाजूला बंटी खाडेकर आणि प्रेम म्हात्रे अशी सलामीची जोडी. पहिलं षटक घेऊन पडगे संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल आदिधरे. पहिलाच बॉल घुमावलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे चक्का. चला बघूयात नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. हेडसाठी पुकार इथे देण्यात आलेला आहे आणि नाणेफेकीचा कौल आयशा 11 12 डिसाईड करा. निर्णय काय तुमचा? वेट अँड वॉच. चला, परंतु निर्णय लगेच अंमल करायचे आहे. वलू या समालोचन कक्षामध्ये दीपक पटेल यांच्याकडे. आधीचा हा बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र शिकवता पुढ्यात पडला त्याच्या. सिंगल मिळेल, एकेरी धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावर. राऊंड स्टम्प्सनं आदिधरे गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा कव्हरला हा सुंदर असं कव्हर ड्राईव्ह पहा, थोडंसं पुढ्यात पडला. वेल शॉट राहिला. 65 धावांचं लक्ष या मॅचमध्ये आहे. 65 टू विन. 13ची सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये, त्यामुळे एखाद दुसरा मोठा हिट अधूनमधून तर लगवावाच लागेल. धावांचा चेस करत असताना हळूहळू थंडीचं साम्राज्य नेहमीप्रमाणे या मैदानावर, आणि ग्रासी ग्राउंड आहे, लेदर विकेट आहे, त्यामुळं दव पडतो बऱ्याच वेळेला. नंतर आउटफील्ड थोडीशी स्लो होते. या सगळ्या गोष्टी आज तुम्हाला अनुभवायला मिळतील. राऊंड स्टम्प्सनं इकडे मात्र थोडंसं रनअपमध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा येत असताना पंचांचा पुन्हा धाबावं लागेल. आधीला आत्तापर्यंत 2 चेंडू समाप्त झालेत 7 धावा धावफलकावर. पहिला रात्रीचा सामना जिंकला होता तो मायरा 11 कळमुसरे या संघानं, आणि त्यानंतरचा मात्र सामना जिंकला तो किडुकपाडा संघानं. हो, यावेळेस थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिकच्या बाहेरून चाललेला हा चेंडू पहा थोडासा ऑप्शनच्या बाहेर शफल झाला होता. लेग स्टिकवर होता, फाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. बंटी खाडेकर आणि प्रेम म्हात्रे. सुरुवात चांगली केली बंटीनं, षटकारानं आगाज केला होता. प्रेम म्हात्रे आज स्ट्राईक एंडला. आधी पुन्हा एकदा राऊंड विकेटनं. फुल टॉस होता, स्क्वायर ऑफ द विकेट. लॉंग चेस आहे, वेगानं घरंगळत आलाय, नाही थांबू शकला. बॉल सीमा पार. 4 धावांकरता हा येतोय चौकार. आहे त्यांचं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करत आहोत. प्रेम म्हात्रेच्या बॅटमधून मात्र पहिला चौकार येत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचेल ते 12 वर. चेंडू कधीही चेंज करू शकता. पंचांच्या निदर्शनात आणल्यानंतर तुम्ही जर चेंडू खराब झाला, गहाळ झाला, आणि दव बरंच आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला चेंडू खराब लवकर होतो या मैदानावर. हो, समोरच्या दिशेला हा स्ट्रोक. यावेळेस मात्र क्षेत्र मोकळं आहे. वाडी स्ट्रॉंगर मॉडेलच्या दिशेने चेंडू सीमा पार. प्रेमच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार.
16 धावा धावफलकावर. थोडंसं प्रेशर आहे गोलंदाज आदीवर आणि ते स्पष्टपणे जाणवत आहे. प्रणबमध्ये पुन्हा एकदा बिघाड. आतापर्यंत दोन्ही सलामीवीर आक्रमक झालेत. बंटी आणि प्रेम. सुरुवात चांगली झाली. 13च्या सरासरीनं पुढे जायचंय, परंतु आतापर्यंत या ओव्हरमध्ये 16 धावा येताना दिसल्यात. सुरुवात चांगली आहे. आदी दरे लॉंग रनअप आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा. ओ यावेळचा हा फटका फसलाय, मिसक्यूट झालाय आणि जेल टिपला मिड ऑफला. पहिला धक्का लागेल श्री गणेश वल्लभ संघाला. 2 चौकार मारल्यानंतर प्रेम मात्रे यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. इथे पडके क्रिकेट संघासाठी खऱ्या त्यांनी शुभेच्छा आपण पाहतो. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाचे युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय आशिष दादा कडू अर्थात राजू कडू यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत आहे. सचिन शेठ भोईर पडगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. राज भोईर यांच्या वतीने आपणास व्यासपीठावर आम्ही आमंत्रित करतो. यावं आपण व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण इथे पाहतो महाराष्ट्र हिंद केसरी बैलाचे मालक मेहबूब बैलाचे मालक, महाराष्ट्र हिंद केसरी मेहबूब बैलाचे मालक स्वर्गीय भरतशेठ भोईर पडगे यांचे सुपुत्र गुल्लूबाई भोईर पडगे. क्रिकेटचा आपण आनंद घेता आपलं आम्ही राज भोईर आणि अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबडे यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. आणि पडगे क्रिकेट संघाला उद्योजक सचिन शेठ भोईर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. सन्माननीय कुणालदादा पाटील यांना आम्ही व्यासपीठावर पाहतो. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. इथे चला वैभव शेठ भोईर, दिलीप दादा भोईर माजी सरपंच पडगे यांचे सुपुत्र, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना विनय गावण. वल्लभची ओळख, एक मोठं नाव. 16 वर पहिला धक्का लागलाय. चांगलं खेळत होता प्रेम मात्रे, परंतु एक फटका त्याचा मिसटायमिंग झाला आणि ती सफलता मात्र प्राप्त झाली आधीला. पहिलं षटक सुरू आहे. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात गोलंदाज आदीनं. विनय गावण ऑन स्ट्राइक नाव. लेफ्ट हँडेड बॅटर, डावखुऱ्याचा शैलीदार फलंदाज. अपील पाहायला मिळते. शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खुलला होता आणि हलक्या हाताने मात्र लेटकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर श्री गणेश वल्लभ संघाची धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा. चला जास्त एकत्रित येऊ नका, लवकरात लवकर खेळत राहा. रात्रीची स्पर्धा आहे. विनंती असेल टीम पडगे तुमच्यासाठी. 16 धावा झाल्यात. सुरुवात तर चांगली झाली, परंतु एक फलंदाज गमावलाय तो वल्लभ संघानं. फास्ट आउटसाइड एज लागता राहिला असेल मी तर म्हणेन. अगदी जवळून गेला होता हा चेंडू. रिप्ले मध्ये आपण पाहतोय आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. थोडंसं लूज शॉट होता. पहिला चेंडू फेस करत होता, परंतु जर एज घेतली असती तर सगळ्यात मोठी विकेट ठरली असती या मॅचची. सर एक एटीएम कार्ड आम्हाला सापडलेला आहे. कोणाचा असेल तर घेऊन जा आपली ओळख पटवून. खिशामध्ये हात घाला. एटीएम कार्ड कोणाचं पडलं असेल. नाव नाही आहे एटीएम कार्डवर. बँकेचं नाव जरूर आहे. बँकेचं नाव सांगून आपण घेऊन जाऊ शकता. दुसरं षटक घेऊन अल्पेश भोईर तयार. लेफ्ट ओव्हर द विकेट. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. अपील पाहायला मिळते. लाऊड अपील स्वीकारले. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागेल इकडे मात्र श्री गणेश वल्लभ या संघाला. फलंदाज बंटी यावेळेस मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट. दोनही सलामीवीरांना आता मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिल्यांदा
प्रेम बाद झाला आणि आता मात्र बंटी गाडेकर. 2 फलंदाज बाद झालेत, तर दुसरी गणेश वल्लभ संघ बॅटिंग डेप्थ आहे, खोलवर आहे बॅटिंग. त्याचमुळे नक्कीच 6व्या-7व्या क्रमांकापर्यंत मात्र चांगले फलंदाज या संघामध्ये नेहमीच खेळताना दिसतात. 16 धावा धावफलकावर लागल्या, दुसरा धक्का बसलाय. अशा पद्धतीनं बाद झाला होता बंटी. बॅटला चाटून गेल्यानंतर मात्र शरीराचा वेध घेतला, तदनंतर मात्र यष्टीरक्षकांना झेल टिपला. आयुष पाटील येतोय, नवीन बॅटर. चांगले कमबॅक केले या मॅचवर. पुन्हा एकदा पडघे संघानं नारायण पाटील प्रतिष्ठान दिविशा 11 पडघे. लेफ्ट मौत विकेट ना इकडे मात्र लिडिंग एज घेतलाय, कबसला, झेल टिपलाय. अनदर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. 16 या धावसंख्येवर मात्र हा तिसरा गडी गमावलाय. एका पाठोपाठ एक हादरे दिलेत आता मात्र गोलंदाज अल्पेश भोईर ऑन अ हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉलर अल्पेश कमाल केले. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 सफलता प्राप्त केल्यात, परंतु 16 आकडा मात्र किती अनलकी ठरलाय. पहिली विकेट सुद्धा 16 वर आली होती, दुसरीही 16 वर आणि तिसरीही 16 वर. त्यामुळे कुठेतरी मी तर म्हणेन हा आकडा थोडासा चेंज करावा लागेल आता श्री गणेश वल्लभ संघाला. 3ही फलंदाज एकाच धावसंख्येवर बाद झालेत. ही सुद्धा थोडीशी अचंबित करणारी घटना असेल वल्लभ टीमच्या दृष्टिकोनातून. 65 धावांचं लक्ष आहे. सुरुवात चांगली झाली होती, परंतु आता मात्र थोडासा डाव गडबडलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि बऱ्याच अवधीनंतर धावफलक हल्लय. 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावर. एक गरजेचं होतं खरं तर. बऱ्याच वेळेला काही अशुभ आकडे असतात काही संघांसाठी. 16 तर नसतोच, परंतु बऱ्याच वेळेला 13, 17 अशी काही आकडे आहेत ज्याच्यावर विकेट्स येत असतात. अल्पेश भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघतोय. इथे मात्र बीट करत गेलाय सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 65 धावांसाठी चांगलाच दमछाक होणार आहे आता मात्र. सुरुवात तर चांगली झाली होती. पहिल्या 5 बॉलमध्ये आपण बघितलं ना, ओके, पहिल्या 4 बॉलमध्ये आय थिंक 16 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र शुकशुकाट आहे. समोर उडवला हा चेंडू डाऊन द ग्राउंड. ओ यावेळेस मात्र अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा प्रयत्न मात्र असफल. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं मार्गस्थ झालाय आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 रन. चौकारांना टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 21 या आकड्यावर. 21. सुभाष ठाकूर आय थिंक तिकडे आहेत. कालही 40+ क्रिकेट ते खेळले या मैदानावर. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल. निर्धाव चेंडू. अचूक टप्प्यावर चेंडू पडले ना डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजाचे तर फार कठीण होऊन जातं ते राईट हँडेड बॅटरसाठी. कारण एक नॅचरल लेग ब्रेक असतो या गोलंदाजांकडे. एक नॅचरल स्विंग, नैसर्गिक चेंडू वळवण्याची कला उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी तो थोडासा लेग ब्रेक होतो आणि लेग ब्रेकवर मात्र उजव्या हाताचे फलंदाज नेहमीच गोंधळताना पाहायला मिळतात. फुल लेंथ होता. ड्राईव्ह केला, अगदी स्ट्रेटिश ड्राईव्ह पाहायला मिळतोय. व्ही शेप मध्ये लॉंग ऑन क्लिअर करतोय बॉल. जाईल सीमा पार. 4. लगेचच क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे.
पडगे क्रिकेट संघाला आपण इथे पाहतो. पडगे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ, स्वर्गीय नारायण शेठ भुईर 11 पडगे. आणि या संघाचे पुरस्कर्ते आहेत कृष्णा शेठ पाटील माजी सरपंच पडगे आणि दिलीप शेठ भोईर माजी सरपंच पडगे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण इथे पाहतो. आणि त्यानंतर लवू भोईर शांततेचे प्रतीक पडगे यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर एका बाजूला आपण श्री गणेश वल्लभ या संघाचा जर विचार केला, या संघाला अनेक वर्षे दिशा आणि गती देण्याचं काम वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भोलानाथ शेठ पाटील हे पॅकेजच्या स्वरूपात नेहमी आपल्याला आढळतात खऱ्या अर्थाने. अतिपभाई दळवी यांचे या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम अतिपभाई, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सर, कर्णाला खऱ्या अर्थाने तारा विभागातील एक अतिशय बारापाडा येथील दमदार समालोचक आमचे मित्र अतिप दलवी साहेबांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 3 गडी बाद 25 श्री गणेश वल्लभ. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये आपण बघितलं ना तर पडगे संघाच्या फारशा धाबा नव्हत्या, 14 धाबा होत्या. इकडे 25 आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी गरज असेल ती 40 धावांची. 40 रिक्वायर्ड, रिमेनिंग 18 असं इक्वेशन. पहिलाच बॉल निखिलचा यावेळेस मात्र डॉट केला. निर्धाव चेंडू जसे येतील ना थोडंसं टेन्शन वाढत जाईल. आणि चेसिंग करत असताना मात्र धावांचा पाठलाग जेव्हा आपण करतो ना, मनामध्ये वेगवेगळे अनालिसिस असतात. 5 गोलंदाज आहेत, 5 गोलंदाजांपैकी कोणत्या गोलंदाजांवर मात्र आपल्याला थोडंसं पुढाकार घेऊन त्याच्या ओव्हरमध्ये जास्त धावा काढायच्या आहेत हे अगोदर ठरलेलं असतं बऱ्यापैकी. आकडेमोड मनामध्ये सुरू असतात. पुल केला बॉल स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, त्यामुळे सिंगलच मिळेल, 1 रन. त्यामुळे वेगळ्या स्ट्रॅटेजीनं तुम्हाला जावं लागतं. अनालिसिस, गणिती आकडेमोड थोडीशी मनामध्ये असते. या किती बॉलमध्ये किती धावा करायच्या आहेत, तो दडपण, तो दबाव मात्र तुम्हाला नक्कीच तुमच्यावर असतो. आणि त्या दबावाला झुगारून मैदानामध्ये मात्र खेळ करणं गरजेचं असतं. 26 धावा आतापर्यंत झाल्यात धावफलकावर. 3 फलंदाज बाद झालेत. श्री गणेश वल्लभ संघ प्रयत्न करतोय सध्याच्या घडीला, परंतु एखादं चांगलं षटक त्यांच्यासाठी, एक मोठं षटक ज्यामध्ये 15-1 धावा येतील असं एक षटक मात्र लवकर यावं लागेल. हो, ऑन साईडला वळवलाय. वाईड इज लॉंग ऑन बॉडीलाईनच्या दिशेनं चेंडू चाललाय, परंतु त्या ठिकाणी मात्र पाहूया कमाल जरूर झाले. उंच झेपावत खरं ते बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न मात्र केलाय. कुवर पाटील त्या ठिकाणी आहेत. कमाल एफर्ट्स लावले. पहा रिप्ले मधून चेंडू सुरुवातीला असंच वाटलं होतं की जसा बॅटला लागला होता ना, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल असंच वाटलं होतं. काय फिल्डिंग आहे, अप्रतिम कुवर. ओ टॉपेज लागले, बॉल चाललाय पाठीमागे, शॉर्टकट मधला बीट करत बॉल लॉंग स्टॉप निघालाय, सरळ सीमारेषा पार. हा येतोय नशिबाचा चौकार. बत्तीस धावा धाव फलकावर. 32 रन्स ऑन बोर्ड. चौकार मात्र आलाय, परंतु अतिशय निर्णायक क्षणाला. अजूनही 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. चला अंपायर, मॅच चालू करा लवकरात लवकर. सचिनजी चाळके आणि त्याचप्रमाणे कुणालजी पाटील आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहत आहे. व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी, चार्मिंग पर्सनॅलिटी आहे.
या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत त्यांची नेहमीच असते. चला इंजुरी असेल तर 12th पण जाऊ दे आतमध्ये. लवकर निर्णय घ्या जो काही असेल तो. चौदा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 33 धावांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड नाव रिमेनिंग 14 असं एक पेज थोडं स्पीडअप करत राहा प्लीज. रात्रीची स्पर्धा अंपायर्स वेळोवेळी खेळाडूंना तंबी देत चला. 32 वर 3 अशी धावसंख्या. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत. शुभम पाटीलनं थोडासा सामना गरम केला आतापर्यंत. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत निर्णायक. शुभम ऑन साइडला खेळतोय. स्क्वेअर लेगला मिड विकेटचा फिल्डर वेगानं धावत आलाय. बॉल उचलेपर्यंत मात्र दुसरी रन. हो डायरेक्ट हिटसाठी सोडला जरूर होता परंतु 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. दुहेरी धावांचं एकदा. शेवटचे 13 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. निखिल मात्रेचे षटक सुरू आहे. 13 बॉल 31 इक्वेशन. वेगात चेंडू टाकला होता. थोडासा शॉट ऑफ गुड लेंथ होता. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरचा वेध घेतला गेला. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावर श्री गणेश वल्लभ संघ धावा झाल्या त्या 3 गडी बाद 34 येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. आणि जयेश पालेकर वलवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा आम्ही अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबडे यांच्या वतीने आमदार विक्रांतदादा पाटील युवा शक्ती चषक 2025 पर्व दुसरं या स्पर्धेत आपलं स्वागत आहे. चला राहुल यांना पाहतो. शरद भोईर यांना आम्ही क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहतो. चला 2 षटकांचा खेळ बाकी. 31 धावांची गरज आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेला. 12 बॉल मध्ये 31 असं इक्वेशन. सन्माननीय मंगलमूर्ती क्रिएट सर्व्हिस सर्वा आणि वलवली 40+ क्रिकेट संघातील एक दमदार क्रिकेटर गोवर्धन शेठ पालेकर वलवली आणि त्यांच्या समेत प्रकाशदादा गडगे यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चला स्पीडअप करा. थोडा सामना स्लो झाला आणि याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागले. गोलंदाजी बारवर सज्ज होत आहेत. गोलंदाज संदेश पाटील, विनय गावंड आणि शुभम पाटील वल्लभ संघाकडून ही जोडी सध्याच्या घडीला खेळते. या अगोदर 3 फलंदाज बाद झालेत. सुरुवात चांगली मिळाली होती परंतु तदनंतर मात्र सलामीवीर परतले. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. (31 needed). विनय गावंड ऑन स्ट्राइक. विनय यावेळेस मात्र स्क्वायर ऑफ द विकेट हा फटका. प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पडतोय. 6 धावा. षटकार. धावसंख्या वल्लभ संघाची जाऊन पोहोचेल ती 40 या आकड्यावर. इथून बरोबर आता मात्र गरज असेल ती 25 धावांची. 11 चेंडूंचा खेळ बाकी. 25 धावांच्या षटकारांना सामना थोडासा जवळ आलाय. त्यामुळं वल्लभ संघ आहे. विनय गावंड मैदानामध्ये आहे आणि तोपर्यंत त्यांना सुद्धा टेन्शन नसेल. कारण विनय गावंड आजपर्यंत मात्र वल्लभ संघासाठी अनेक सामने जिंकून दिलेत. अनेक वेळेला खरं तर संकटमोचक म्हणून कार्य साधलंय ते श्री गणेश वल्लभ संघासाठी.
पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं थोडासा विचार करण्यास भाग पाडलंय ते पडगे संघाच्या गोलंदाजांना. इथे पडगे क्रिकेट संघ बघा कृष्णाशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी रुपेश कांबळे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. अकरा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे वल्लभ टीमला हा सामना जिंकण्यासाठी. विनय गावंड जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत टेन्शन नसेल. या अगोदर बंटी खाडेकर, प्रेम मात्रे, आयुष, तीन फलंदाज गमावलेत. पुन्हा एकदा स्क्वेअरलेकडे चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये, सिंगलच मिळेल. 1 रन. टीमची टोटल हळूहळू वाढत असताना 41 धावा धावफलकावर. बरोबर 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची गरज आहे. दोन संघ वल्लभचे आज खेळताना दिसतील या स्पर्धेमध्ये, त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग पाठिंबा सुद्धा असेल वल्लभ टीमला. 10 चेंडू आणि 24 धावा असं इक्वेशन आहे मॅच मध्ये. परंतु शुभम पाटीलने सुद्धा भन्नाट बॅटिंग केले आतापर्यंत. शुभम यावेळेस मात्र ड्राईव्ह करतोय. बड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल मिळेल. 1 रन. हा चला बघा स्टेट आमचे ते विद्युत मनोरे आहेत बघा. आमचे स्पेल एक पंच आहे त्याच्या बाजूला कोणाची गाडी आहे. लाईट ऑन करण्यात आलेली आहे. कृपया आपण ऑफ करायची आहे. बंद करा. चला तुमचंही स्वागत आहे. यावेळेस मात्र वॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनयच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. तर हाफ ट्रॅकर केला होता तो गोलंदाज संदेश पाटील. आतापर्यंत 2 षटकार चढवलेत. 14 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि म्हणूनच 8 बॉलमध्ये 17 धावांची गरज आहे. 17 नीडेड नाव. 2 चेंडू तरी चांगले टाकावे लागतील गोलंदाज संदेश पाटीलला. परंतु सध्याच्या घडीला विनय गावंड मैदानामध्ये उभा आहे. पडगे संघाच्या विजयामध्ये मात्र मोठा अडथळा असेल तो विनय गावंडचा. आणि विनय गावंडला बाद केल्याशिवाय मात्र पडगे संघ पुढे आगेकूच करता येणं फार कठीण होऊन जाईल. संदेश पुन्हा एकदा राऊंड विकेटनं इकडे मात्र बीट केलंय. दीर्घाव चेंडू डॉट बॉल विनरसाठी. चांगला चेंडू डिलिव्हर्ड होत असताना आता शेवटचे 7 चेंडू जके बाकी. वल्लभ असा हा सामना. एकाच विभागामधील संघ आहेत. त्याचमुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाच्या भोवती या सामना पाहण्यासाठी आले असतील. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे आणि 5वे अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल आर्यन भोईर, ज्याच्याकडे मोठी धुरा सोपवले. 5 षटकं 5 बॉलर या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात फक्त याच स्पर्धेमध्ये. पाहूया विनय गावंड. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ विनयच्या बॅटमधून आपण पाहिले.
स्पीडअप करत राहा प्लीज पडकी टीम. 6 बॉल 16. आर्यन तयार. पहिलाच बॉल टॉप एज लागले, बॉल हवेत आहे, विकेट कीपर कॅच ड्रॉप करतोय. सगळ्यात मोठी विकेट मात्र ठरू शकली असती. इकडे मात्र दैव देत आणि कर्म नेत असं म्हणतात ना, इकडे मात्र हा सामना नाही, कॅच नाही, मॅच आली असती कदाचित पडगेला. आता वेट करावं लागेल. स्क्रीन के ऊपर पहिलाच बॉलवर मात्र आर्यननी सफलता जवळ मिळवून दिली होती, परंतु यष्टीरक्षकांना मात्र झेल सोडला. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ, हे सूत्र कुठेतरी मागे पडत असताना बाबूशा यांचे बंधुराज आपल्या टीव्ही स्क्रीनवर. शाबूशा. 5 बॉल आणि 16. फुल टॉस होता. इकडे मात्र थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला असेल विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. धीरधाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंचा खेळ बाकी, 16 धावांची गरज आहे. 16 नीडेड नाव रिमेनिंग 4 असं इक्वेशन या मॅच मध्ये. सामना मात्र कमालीचा हाय व्होल्टेज करून टाकलाय. चुरशीचा सामना, रंगतदार स्थितीमध्ये हा सामना, निर्णायक लढत आपल्याला पाहायला मिळते. मैदानावर अजूनही विनय गावंडे आणि त्याचमुळे होप्स आहेत त्या वल्लभ संघाच्या पाठीराख्यांचे. 4 चेंडू 16. आर्यन भोईर पुन्हा एकदा पहिले 2 डॉट बॉल. सुरुवात तर चांगली केली आपल्या षटकाला. गावंडला फुल टॉस आणि भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. विनयच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. खोलीचा वापर केला होता विनय गावंडनं. अगदी स्टंप लाईनला जात असताना फुल टॉस उचलला आणि त्याला मात्र षटकाराची मोहर लावली. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. या षटकारानं पुन्हा एकदा काहीसा सामना मात्र वल्लभच्या बाजूने येत असताना, कारण विनय जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत वल्लभच्या पाठीराख्याला चिंता करण्याचं कार्य नसेल. ओ फुल लेंथ होता, यावेळेस मात्र भिरकावलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनय गावंडच्या बॅट मधून येतोय आणखीन एक षटकार. आज तो झेल होता. यष्टीरक्षक अल्पेश न सोडलेला झेल आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आणि त्यानंतर मात्र आलेले हे 2 षटकार जखमेवर मीठ सोडणारे षटकार होते. सामना आता मात्र जवळ आलाय. फक्त 4 धावा दूर आहे. 4 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हो क्लीन बोर्ड. दांडी गुल. चेंडू घुसलाय स्टंपात आणि आता मात्र त्रिफळा उडवलाय. आर्यनना पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र आणलंय पडगेट टीमला. आणि वल्लभचा मात्र खरं तर तारणार विनय गावंड यावेळेस मैदानाच्या बाहेर. या टेंडर बॉल विकेट विनय गावंडची. कोण जिंकणार हा सामना, आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. शेवटचा 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल थ्रिल. अधीर आराध्या स्पोर्ट्स टीमकडे आयोजित नाईट स्पर्धेमध्ये वल्लभ विरुद्ध पडगे असा सामना, चित्त थरारक लढत पाहायला मिळते. उत्कंठावर्धक क्षण येऊन टेपलाय आता मात्र. रोमहर्षक सामना. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. नवीन बॅटर फेस करेल निर्भय पाटील. निर्भयपणे आता मात्र फटका खेळावा लागेल. लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या चेंडूवरचा थरार. हृदयाचे ठोके आता मात्र हुसेन बोल्ट पेक्षा वेगाने पळू लागलेत. चित्त थरारक हाय व्होल्टेज मुकाबला. 1 बॉल 4. फुलर लेंथ आहे. ऑन साइडला वळवलाय. स्टॉप केलाय. पडगे टीमचा जल्लोष. सामना जिंकलाय.
धाव संख्या संरक्षित केले. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम पडगे. मात्र सुरू असणारा रोमहर्षक सामना मात्र अखेरीस जिंकला तो अर्थातच पडगे संघानं. थँक्स. आता जी लढत झाली अतिशय खऱ्या अर्थाने बघा रोमहर्षक लढत इथे लढत आपल्याला बघायला मिळाली. एका बाजूला श्री कृष्णाचेठ पाटील सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे आणि पडगे क्रिकेट संघाने इथे विजय संपादित केलं. श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहात. पडगे क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि श्री गणेश वल्लभ क्रिकेट संघ आपण इथे आमदार विक्रमदादा पाटील युवा शक्ती चषक क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला. आपलं अधीरा आराध्य स्पोर्ट टेंबोडे यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. आणि सन्माननीय कृष्णशेठ पाटील सामाजिक विकास मंडळ स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि सागर भोईर पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी उत्तर मंडळाचे सरचिटणीस सागर भोईर यांच्या वतीने आर्यन तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला प्रतीक पाटील स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने तुमचा आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आर्यन या आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच या सुदर्शन पाटील तारा आमचे गुणलेखक आम्हाला इन्फॉर्मेशन देतील कोण असणार या सामन्याचा सामनावीर. आर्यन या आर्यनसाठी बघा सागर भोईर परम मित्र आहेत आमचे राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांच्या वतीने 500 रुपयाचे. आर्यन सुभाष ठाकूर या गोलंदाजाचा खऱ्या अर्थाने बघा आमचे सिनियर काही क्रिकेटर आहेत या गोलंदाजाचा वापर मात्र लव भोईर तुमच्या संघनायकाने लवकर करायला हवंय. आर्यन या इथे सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते आर्यन याच्या आर्यनसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. सामनावीर चला शरददादा भोईर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित केलं जाईल. आर्यन या काय मस्त दमदार परफॉर्मन्स राहिला आणि आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज सागर दादा भोईर यांच्या वतीने. आणि या सामन्याचा सामनावीर आर्यनला सामनावीराचा किताब इथे दिला जात आहे. अतिशय तुल्यबल खऱ्या अर्थाने परफॉर्मन्स दमदार परफॉर्मन्स राहिला. आर्यनच्या याची प्रतिक्रिया जाणून घेऊया. आर्यन निश्चित स्वरूपात आपल्या संघाने विजय संपादित केलेला आहे. या विजयाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. एका बाजूला असं वाटत होतं की विनय गावण ज्या प्रकारे फलंदाजी करतो सामना हळूहळू वल्लभ क्रिकेट संघाच्या बाजूने झुकत जात होता परंतु अंतिम क्षणात मात्र 2 चेंडूवर शेवटच्या तुम्ही विजय संपादित केलं. काय या विजयाबद्दल आपण प्रतिक्रिया देऊ शकाल. कॅप्टन सांगतात का शेवट